प्रथम विश्वयुद्ध तुम्ही कदाचित आकडे ऐकले असतील. 1,70,00,000 मृत्यू. पण कल्पना करा, एका युद्धानंतर जर्मनीमध्ये प्रत्येक 3 स्त्रियांपैकी फक्त एकीलाच पती मिळू शकला. ही युद्ध संपले, पण त्याने संपूर्ण पिढ्या उद्ध्वस्त केल्या. जगाचा नकाशा बदलला, पण एक गोष्ट नाही बदलली: जर्मनीचा राग. फर्स्ट वर्ल्ड वॉर म्हणजेच प्रथम विश्वयुद्ध, ज्याची सुरुवात 28 जुलै 1914 रोजी झाली होती आणि ते 11 नोव्हेंबर 1918 रोजी संपले होते. याला द ग्रेट वॉर आणि ग्लोबल वॉर या नावानेही ओळखले जाते. हे त्या काळातल्या जगातील इतिहासातील सर्वात भयानक युद्ध होते आणि कोणालाही याची कल्पना नव्हती की यानंतर असंच दुसरं एखादं युद्ध पुन्हा होईल. म्हणूनच याला द ग्रेट वॉर असे म्हणतात. या युद्धात 2 गट बनले होते. एक होता अलाइड पॉवर आणि दुसरा सेंट्रल पॉवर. अलाइड पॉवरमध्ये फ्रान्स, रशिया, ब्रिटन आणि अमेरिका हे देश होते. अमेरिका 1917 मध्ये या युद्धात सहभागी झाला होता आणि जपानही नंतर या युद्धात सामील झाला होता. सेंट्रल पॉवरमध्ये जर्मनी, ऑस्ट्रिया, ज्याच्याबरोबर हंगेरीही होती, ऑटोमन एम्पायर, जो आजच्या काळात तुर्कीमध्ये आहे, आणि बल्गेरिया हे देश होते. या युद्धात एकूण जगातील 37 देशांनी भाग घेतला होता आणि हे युद्ध अत्यंत भयानक होते. या युद्धात सुमारे 1,70,00,000 अधिक लोक मरण पावले आणि 2 कोटींहून अधिक लोक जखमी झाले. हे खूपच भयानक युद्ध होते. पण हे युद्ध सुरू कसे झाले याचे अनेक कारणे सांगितली जातात. 1914 मध्ये सुरू झालेल्या या युद्धाचे प्रमुख कारण होते ऑस्ट्रियाचा एक राजपुत्र आर्कड्यूक फ्रान्स फर्डिनांड, जो पुढे तिथला राजा होणार होता. तो आपल्या पत्नी समवेत बोस्नियामध्ये फिरायला गेला होता, जो त्या काळात सर्बियाचा एक भाग मानला जायचा. जून 1914 मध्ये त्याच्यावर गॅव्रिलो प्रिन्सेप या नावाच्या व्यक्तीने हल्ला करून त्याची हत्या केली. या हत्येमागे ब्लॅक हँड नावाच्या संघटनेचाही हात होता. याच घटनेनंतर 28 जुलै 1914 रोजी ऑस्ट्रियाने सर्बियावर हल्ला केला. आता सर्बियाने रशियाकडे मदत मागितली. रशियाने मग सर्बियाच्या समर्थनार्थ ऑस्ट्रियावर हल्ला केला. हे पाहून जर्मनीने रशियावर हल्ला केला. म्हणजे आता सर्व देश एकमेकांच्या समर्थनार्थ आणि विरोधात युद्धात उतरले. ऑटोमन एम्पायरनेही रशिया विरुद्ध युद्धाची घोषणा केली आणि सर्बियावर हल्ला सुरू केला. त्यानंतर फ्रान्सने जर्मनी विरुद्ध युद्धाची घोषणा केली आणि ग्रेट ब्रिटननेही जर्मनी विरुद्ध युद्ध जाहीर केलं. आता अलाइड पॉवर आणि सेंट्रल पॉवर हे 2 गट एकमेकांविरुद्ध लढू लागले. या युद्धाचे मुख्य रणक्षेत्र युरोपच्या मध्यभागी होते. या युद्धात भारतही सहभागी झाला होता, कारण त्या काळात भारतावर ब्रिटिश सत्ता होती. त्यामुळे भारताची सेना ब्रिटनच्या बाजूने लढत होती. भारतातील अनेक नेत्यांनीही ब्रिटनच्या समर्थनात युद्धाला पाठिंबा दिला, कारण त्यांना वाटत होते की ब्रिटन खुश होऊन भारताला स्वातंत्र्य देईल. पण तसे झाले नाही, हे सर्वांना ठाऊक आहे. या सर्व देशांमध्ये आधीपासूनच जुनी वैरभावना होती. दुश्मन का दुश्मन दोस्त याच तत्वावर हे युद्ध लढले गेले. हे युद्ध जवळजवळ 4 वर्ष चालले. यात 37 देशांनी भाग घेतला आणि 6.5 कोटी सैनिकांनी युद्ध केले, ज्यापैकी 1.5 कोटींहून अधिक सैनिक मरण पावले. प्रथम विश्वयुद्धात अमेरिका सुरुवातीला सामील नव्हता. त्यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते वुड्रो विल्सन. पण नंतर 1917 मध्ये अमेरिका या युद्धात उतरला, कारण जर्मनीने इंग्लंडच्या लुसाइटेनिया नावाच्या जहाजाला बुडवलं होतं. त्या जहाजात 1153 प्रवासी होते, ज्यात 128 अमेरिकन नागरिक होते आणि सगळे मरण पावले. त्यानंतर अमेरिका देखील युद्धात उतरलं. प्रथम विश्वयुद्धाचे परिणाम काय झाले? या युद्धात अनेक देश मोडून पडले, जसे जर्मनी, ऑस्ट्रिया, हंगेरी, ऑटोमन एम्पायर हे सर्व देश हरले आणि तुकडे झाले. जर्मनीत पुरुषांची संख्या इतकी कमी झाली की प्रत्येक 3 स्त्रियांमधून फक्त एकीलाच पती मिळू शकला. हे युद्ध संपले, पण त्याने संपूर्ण पिढ्या उद्ध्वस्त केल्या. प्रथम विश्वयुद्ध 11 नोव्हेंबर 1918 रोजी संपले. या युद्धात सेंट्रल पॉवरचा पूर्ण पराभव झाला, ज्यात मुख्य देश होता जर्मनी, आणि सर्वाधिक नुकसानही जर्मनीचेच झाले. या युद्धात एका ब्रिटिश सैनिकाने एका जखमी जर्मन सैनिकाचा प्राण वाचवला होता आणि त्या जर्मन सैनिकाचे नाव होते अडॉल्फ हिटलर, जो पुढे जर्मनीचा हुकुमशाह बनला आणि द्वितीय विश्वयुद्धाचा जन्मदाता ठरला. पुढच्या व्हिडिओत मी तुम्हाला अडॉल्फ हिटलरची कथा सांगणार आहे आणि नंतर द्वितीय विश्वयुद्ध कसे सुरू झाले तेही समजावून सांगणार आहे. प्रथम विश्वयुद्धानंतरच अमेरिकेच्या सुपर पॉवर बनण्याचा प्रवास सुरू झाला. या युद्धात जपानही अमेरिकेच्या बाजूने आणि जर्मनीच्या विरोधात होता. पण द्वितीय विश्वयुद्धात परिस्थिती पूर्णपणे बदलली. ही होती प्रथम विश्वयुद्धाची गोष्ट. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून बेल आयकॉन नक्की दाबा. भेटूया पुढच्या व्हिडिओत.
तोपर्यंत जय हिंद, जय भारत.